पाटील, तुमची 13 तारखेची सरकारला दिलेली डेडलाईन संपलेली आहे, तर त्यानंतर सरकारची काही तुमची चर्चा झाली का? नाही, अजिबात चर्चा काय झालेली नाही. तर आमचं तर ठरलंय ना, आता आम्हाला तर 13 तारखेला आरक्षण नाही मिळालं. त्यामुळे आता चर्चा होईल नाही होईल ती त्यांचा सरकारचा भाग आहे. चर्चा करायची का नाही करायची सरकारचा विषय. आमचं 20 तारखेला आमरण उपोषण पुकारलं आहे. आता आमची तयारी आमरण उपोषणाची झाली, पुढची पण तयारी सुरू केली आहे. शरद पवारांना भुजबळ भेटले आणि शरद पवार म्हणाले की आरक्षण संदर्भात 2 दिवसात मी मुख्यमंत्र्याला भेटत, तर फोन करेल किंवा बोलल. तर त्यानंतर तुम्हाला आशा आहे का शरद पवारांनी मध्यस्थी केल्यानंतर आरक्षण? आता सगळ्या महाराष्ट्राने भारत देशाने मध्यस्थी केली, तर मराठ्याला नाही मिळालं, कोटीनं मराठ्या इकडे लढायला लागलेच नाही मिळालं. आता ते काय बाकीचं माहित नाही. सध्या तरी आमच्यासाठी सगळेच पक्ष लय चांगले, खूप सगळे चांगले. आम्हाला एकच आशा आता आमच्यावरती, आमच्या शक्तीवरती, आमच्याच लढ्यावरती आणि आमच्या संघर्षावरती. सरकार आणि विरोधी हे सारखेच आहेत. हे एकमेकावर फक्त ढकलून फसवणूक करते. सामान्य जनतेचे यांना देणं घेणं नाही. यांना फक्त खुर्च्या पाहिजे. हे यांच्यात बसणार, यांच्यात गप्पा मारणार, यांच्यात ठरवणार, हे सांगणार जा, हे सांगणार नको जाऊ, सरकार विरोधीला, विरोधी सरकारला. यांच्या बरोबर यांचं राजकारण यांनी सेटल करून घेतलेलं आहे, विरोधी पक्षानं पण आणि सत्ताधाऱ्यांना पण. गोरगरिबांच्या मात्र हे मुळावर बसले. यांना मात्र काही मिळू देत नाहीये. ते ठरून करतात असा अंदाजा दिसतोय. त्यामुळे ते छगन भुजबळ गेला काय राहायला काय कुठं बसलाय का त्याच्याशी आम्हाला त्याचं नाही देणं घेणं. आम्ही मात्र आता 20 तारखेला आमरण उपोषण पुकारले. पुढची तयारी सुरू झाली. बघू, आम्ही आमचं लढून मिळू, पण हटणार नाहीत आणि ओबीसीतूनच गेला. काहीतरी भुजबळ साहेब ठरवून गेले असं म्हणतात. राजकीय काही पॉलिसी होते का किंवा उपोषण तुमचं आरक्षणचं लढा पुढे ढकलीत नेण्यासाठी काही स्ट्रॅटेजी चालू आहे की प्लॅन चालू आहे का? ते लय बेमानी करतात. जिथं खातं तिथंच हागत आहे. त्याचं काही खरं नाही. ते फडणवीस साहेबांनी मंत्रिपद दिलं, त्यांच्यासाठी मध्ये वचवच केली त्यांनी. त्यांना बी 400 पारचा नारा, नामकन तमकन काही बोलायला लागलं कोणकडे बी. ते शिवसेनेनं मोठं केलं. जिथं खाल्लं तिथंच हागत होते. लय बेमाने. त्याच्या नरड्यात किती हात घाला तुम्ही, कोरडात निघणार, त्याला किती द्या. ते कोणाचंच नाही. ते फक्त स्वतःचं घर कसं भरण, त्या तेलगी घोटाळ्यापासून आतापर्यंतचे घोटाळे केलेले, त्याचं घर कसं भरण, महाराष्ट्र सदन असे लय येत. माझ्याकडे तर लय गाबाळ आलेलं आहे त्याचं. ते फक्त स्वतःच बघतो, स्वतःच्या घरच्याला खुर्च्या, त्याला खुर्च्या, एवढं पाहिजे, बाकी जातीचा उपयोग करायचा. ते काय ढकलू शकत नाही पुढं आणि काय आमचं टाळाटाळी करू शकत नाही. त्यांनी इथून पाठीमागे शिवसेना संपली, शरद पवार साहेबाचा पक्ष संपला, त्यांनी त्या अजित पवारांचा संपलं, शिंदे साहेबांबरोबर आता काही नेत्यांना मारायला लावलंय त्यांनी, त्या छगन भुजबळनं. एकनाथ शिंदे जातीवादी म्हण, मग ते भाषणात जातीवादी म्हणणार. हे सगळं कारस्थान फक्त छगन भुजबळचं. हे बाकीच्यांना दोष नाही. अति बेमान माणूस याच्यासारखा ना खरंच माणूस जन्मू नये कोणत्याच समाजात. इतके वादळ लावून देणारा, इतके काड्या लावून देणारा, इतकं वातावरण दूषित केलं त्याने या राज्यातलं की प्रचंड. तलवारीच्या भाषा काय केली, इथं आंबडला आला, इथं म्हणतो कोयत्याने, एका एकाला भाषण वाटून देतो. मग त्यांनी म्हणायचं कोयत्याने हातपाय तोडीत असतो. त्यांनी पुण्याला जायचं, पुण्याला गेल्यावर म्हणतो गांजलेल्या तलवारी घासून ठेवा, आपल्याला अवकात दाखायची. काय अवकात दाखवतो तू? अवकात दाखायची. परत आता त्यांच्या सोबत काम करणाऱ्या नेत्यांना त्यांनी सांगितलंय छगन भुजबळनं तुम्ही असं बोला. मग त्यांनी सांगायचं मुंबईतल्या आमच्या लोकांकडे कुकऱ्या आहेत, तलवारी आहेत, काय कत्ते आहेत आमच्याकडे. काय सांगतात तलवारी कुकऱ्या ना आम्हाला. बघ जवळ आता छगन भुजबळ तुम्हाला सांगतो मला बघू जवळ सहन होतं तोवर छगन भुजबळला दंगल घालायची. ही आता डाव आहे. ही सामान्य लोक का समजून घेत नाहीत मला हे नाही कळत. परंतु ते त्यांचा प्रश्न आता समजून घ्यायचं का नाही घ्यायचं आमचं सांगणं का आम्ही बघू. त्याला नाविलाज. आता छगन भुजबळ आता गोड बोलून दंगली करायच्या दिसतात. आता ते जातोय सांगतोय शांतता राहिली पाहिजे, आमकं झालं पाहिजे. मग इथून मागं नीट वागायचं. काय शेण खाल्लं रे, तिथून मागं नीट राहायचं ना. आता सगळं वासुदेव करून ठेवला इकडे गावागावात, खेड्याखेड्यात. धनगर बांधवांचं मराठ्यांचं काय नसून वैर लावलंय, नाराजी भांडणं लावली, तिकडे मोकळा झाला. ज्या आरक्षणाला आमच्यामुळे धक्काच लागत नाही धनगर बांधवाच्या, त्यांना पुढे घेतो. लढना, त्यांच्या आरक्षणासाठी लढना, म्हणना एसटीतून आरक्षण मिळालं पाहिजे.
सामान्य धनगरांना कळालंय आता आपल्याला जर एसटीतून आरक्षण मिळालं तर सगळ्या सुविधा मिळतील, जास्तीच्या सुविधा मिळतील, आपले लोक जास्तीच्या नोकऱ्याला लागतील, आपले पोरं जास्तीचे शिक्षण घेतील. त्यामुळे जास्तीच्या सुविधा मिळण्यासाठी एसटीतून आरक्षण पाहिजे. ते नाही म्हणत येऊ तिसरंच सांगणार. इतका म्हणजे ना घातकी येऊ अति घातकी, याच्यासारखा घातकी माणूस खरंच पृथ्वीतलावर नसत. इतका घातकी विनाकारण वैर लावून देतो, भांडण लावून देतो ओबीसीचे, सामान्य ओबीसीचे मराठ्या. तुला काय होतं छगन भुजबळ? तू घरी बसशील. ते सामान्य धनगर बांधव, सामान्य मुस्लिम बांधव, सामान्य बौद्ध बांधव, सामान्य ओबीसी बांधव यांच्यात वैर लावशील, यांच्यात भांडणं लावशील, जे आम्हाला भोगावं लागतं. तू घरात झोपशील. याचं कुणीच ऐकायला तयार नाही. आता धनगर बांधवाच्या लक्षात आलं हे राजकारणी हे फक्त आंदोलन करतोय, नादी लावितोय आणि काहीतरी देईल म्हणतोय, त्याच्यात जातीचं वाटोळ होऊन जाईल हे सामान्याच्या आता लक्षात आलं. त्याचे डाव सगळ्याला कळते. महाराष्ट्रातील मातृभूत तुम्ही शरद पवारांची ओळख आहे. शरद पवार साहेबांनी विरोधी पार्टी नेत्यांनी सर्वपक्षीय बैठकीत बहिष्कार टाकला, आले नाही. तर असं महाविकास आघाडीना बहिष्कार टाकून हे वातावरण असं ठेवत त्यांना खासदारकीला बेनिफिट मिळालं, तर जाणून बुजून ते करत असेल का? किंवा उद्या हे प्रश्न असंच प्रलंबित ठेवायचा आणि विधानसभेला आपल्या पार्ट्यात माफ टाकून घ्यायचं, असं काही असू शकतं का? त्यांना वाटतंय ना की त्यांना असं पेटत ठेवायचंय, तेवट ठेवायचंय ना, विधानसभेला फायदा उचलायचा आहे. हातात त्यांच्या आहे का तुमच्या आहे? द्या ना तुम्ही त्यांना, द्या लात मारून काढून. नाही येत तर नाही येत, देणारे तुम्ही आहेत, सत्ताधारी तुम्ही आहेत, त्याचं तुमच्या हातात आहे. तुमचं राजकीय शक्ती तुम्ही द्या ना. हे लोक डोक्यात घेऊन नसतात. तुम्हाला द्यायचं नाही, याच्या त्याच्याकडे बोटं दाखवता, हे आला नाही ते आला नाही, कशाला बोलायचं त्यांना? त्यांना हे नव्हते तिकडं. तुम्ही द्या ना, तुम्हाला द्यायचं नाही. उगा कोलाकोली करता याच्यावर त्याच्यावरून त्याच्यावर. त्या छगन भुजबळच्या आहारी चालला सगळेजण, येताना दिदारा करून सगळा. तुम्हाला इथून मागे वेगळं वाटत होतं, याचं मतदान पाहिजे त्याचं मतदान पाहिजे. मला तर असं वाटतंय आता की जर बारीक जात असते ना एखादी तर यांनी काहीच दिलं नसतं. हे बलाले जात हे मराठींचे म्हणून तरी बरं झाले ठेप्याला आले. आमचं आम्ही हक्क घेणारच. छगन भुजबळच्या आहारी जा, तुम्ही त्याला कडाल घेऊन हिंडा. आरक्षण तर ओबीसीतूनच घेणार आहेत आधी, सुट्टी नाही. पण ही छगन भुजबळचा नवीन डाव सरकारनेच आखायला लावला असं आम्हाला वाटतं की आता तो शब्द वापरायला लागलाय. स्फोटक परिस्थिती झाली, आमकं झालं तमकं झालं, राज्यात केले तोच ना, तो या पाहुणेच हाटलं तूच जाळायला येतो आणि मराठ्याला डाग लावला, माझ्या गोरगरीब मराठ्याला. राज्यात परिस्थिती तूच निर्माण करतो, आंदोलनापुढे आंदोलन तूच आणून बसतो, सगळे ओबीसीचे नेते तूच महाराष्ट्रातले इकडे गोळा करतो. कोण करतात जातीवाद? तलवारीची कोयत्याची भाषा तूच करतो, घाण घाण तूच बोलणार, तूच म्हणणार स्फोटक परिस्थिती झाली. आधी झोपला होता का? आधी नाटकं करायची आणि नंतर आता बोंबलत फिरायचं इकडे तिकडे इकडे तिकडे. पहिल्यांदाच नीट राहायचं ना. कशाला याला बहुतेक याचा असा डाव दिसतो. आता मीडियात सांगायचं मला शांतता राहिली पाहिजे, चांगलं राहिलं पाहिजे म्हणून मी याच्या त्याच्या दारोदारी भीक मागत हिंडतोय, असं याला दाखवायचं शांतता राहायची. बहुतेक याचा हे डाव दिसतोय, शांतता शब्द वापरायचा आणि दंगल लावून द्यायचे राज्यात. 100% छगन भुजबळचा हे डाव आहे आणि सरकारचा सुद्धा याला इकडे तिकडे पाठवायचा हात दिसतो. गेले 10 महिन्यापासून 11 महिन्यापासून आपलं उपोषण चालू आहे. कोटीनं 2 सभा झाल्यात. आतापर्यंत मुख्यमंत्र्यासहित सगळं मंत्रिमंडळ आपल्याकडे येऊन गेलं, सगळ्यांनी तुम्हाला आश्वासन दिलं. 2दा-4दा तुम्हाला उपोषण करण्याची वेळ आली. आता सगळं मंत्रिमंडळ येऊन गेलं, सगळे सांगू आतापर्यंत 100 देशावर विश्वास होता, ते सुद्धा डेडलाईन संपून गेली. तर तुम्हाला आता अपेक्षा कोणाकडून राहिली आरक्षणाची? काय असतं बघा, एखादं सामाजिक आंदोलन आपण हातात घेतल्याच्या नंतर एखाद्या मोठ्या समाजाची ज्यावेळेस आपल्यावर जबाबदारी असते ना, त्यावेळेस आपल्याकडे संयम असला पाहिजे, सहनशीलता असली पाहिजे. कारण प्रत्येक वेळेसच हट्टीपणा करणं सरकारनं बी किंवा आंदोलकांना पण हे चांगलं नसतं. म्हणून माझ्याकडे संयम खूप आहे. मी जितके दिवस सहन करतो तितके दिवस करतो आणि एकदा जर माझ्या तोंडातून एखादा शब्द गेला तर मी त्या शब्दावर ठाम राहून शेवटपर्यंत लढतो. ते सरकारला बी माझी आता 10-11 महिन्यापासूनची परिस्थिती आलेली. त्यामुळे काय आता शंभूराजे साहेबांवरती विश्वास होता, आजही ते उद्याही राहणार आहे का? त्यांना सरकार करू देत नाही का? सरकारमधले काही छगन भुजबळ करू देत नाही का? फडणवीस साहेब करू देत नाहीत? आता हे अनेक असू शकतात, परंतु मी एक आंदोलक म्हणून माझ्याकडे संयम असला पाहिजे. एबीपी माझा, उघडा डोळे बघा नीट.